शांतता काळात हवाई दलाच्या विमानांचे वाढते अपघात चिंताजनक. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. आसाममधील जोरहाट येथे AN-32 या मालवाहू विमानात झालेल्या अपघाताने शांतता काळात भारतीय हवाई दलास विमानांचं नुकसान आणि वैमानिकांचा मृत्यू अशा समस्येला तोंड द्यावं लागत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. नियमित सराव प्रशिक्षणात अनेक लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचा इतिहास सांगतो. जागतिक हवाई शक्ती मानांकनात 6व्या क्रमांकावर असणाऱ्या हवाई दलासाठी ही बाब चिंताजनक ठरते. भारतीय हवाई दलाच्या विमानांचे चालू वर्षात 3 तर गतवर्षी 6 अपघात झाले होते. त्यामध्ये पिलॅट्स प्रशिक्षक विमान मिराज 2000 आणि जॅग्वार लढाऊ विमानांचा समावेश होता. गेल्या दशकभरात हवाई दलाची 106 विमाने अपघातग्रस्त झाली. त्यात 74 वैमानिकांचा मृत्यू झाला. अपघातांच्या यादीत काही AN-32 मालवाहू विमानांचाही समावेश आहे. शांतता काळात विमानांचं नुकसान होण्याची घटना चिंताजनक आहे. एका आकडेवारीनुसार भारताने 2024 मध्ये 8, 2023 मध्ये 8, 2022 मध्ये 5, 2021 मध्ये 11 आणि 2020 मध्ये 5 विमानं गमावली होती. ही शांतताकालीन मोहिमांमध्ये सहभागी होती. दरवर्षी 7 पेक्षा जास्त विमानं गमावली जातात. दलातून निवृत्त झालेल्या रशियन बनावटीच्या MiG-21च्या अपघातांनी या विमानांना उडत्या शवपेट्या म्हणून संबोधलं गेलं. अपघाताची कारण जुनाट विमानं अपघातास कारण ठरल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांकडून काढला जातोय. संसदीय समितीच्या अहवालात 34 पैकी 19 अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचं मध्यंतरी उघड झालं होतं. 9 अपघात तांत्रिक दोषांमुळे झालेत. देखभाल दुरुस्तीचं आव्हान, वैमानिकांचे कमतरता, प्रशिक्षणाचा अभाव आणि मानवी चुका याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याकडे लक्ष वेधलं जातं. AN-32 दशकभरात 3 मोठे अपघात. रशियन बनावटीचे अँटोनोव 32 किंवा AN-32 हे हलके बहुउद्देशीय मालवाहू विमान आहे. जवळपास 42 वर्षांपासून सेवेत असणारे AN-32 हे भारतीय हवाई दलाचे आधारस्तंभ राहिले आहे. सेवेत असताना हे विमान लवकर जुने झाल्यामुळे त्याला देखभाल दुरुस्ती आणि वाढीव देखभालीची आवश्यकता भासू लागली. दशकभरातील या विमानाचा हा 3रा मोठा अपघात असून त्यात 42 जवान शहीद झाले. हे विमान कमीत कमी पायाभूत सुविधा आणि अतिउंचावरील दुर्गम भागातील धावपट्टीवर उड्डाण करू शकतं. 1999 मध्ये कारगिल युद्धात तसेच पराक्रम मोहिमेत या विमानाने सीमावर्ती भागात सैनिकांच्या तैनात आणि मालवाहतुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.